सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। उषःकाल होता होता काळ रात्र झाली, उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। उषःकाल होता होता काळ रात्र झाली। आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी। कसा सूर अंधाराच्या वाहतो पखाली, कसा सूर अंधाराच्या वाहतो पखाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। उषःकाल होता होता काळ रात्र झाली। तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी, तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी, आम्हावरी संसाराची उडे धूळ माती, आम्हावरी संसाराची पुढे धूळ माती। आम्ही ती स्मशानी जाना प्रेतहीन वाली, आम्ही ती स्मशानी जाना प्रेतहीन वाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। उषःकाल होता होता काळ रात्र झाली। उभा देश झाला आता एक बंदिशाला, आदेश झाला आता एक बंदीशाला, जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला, जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला। कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा
विझल्या चितांचे निघारे. अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. दशरथाने यज्ञाश्व सोडला. एका संवत्सरानंतर तो यज्ञ अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला. तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभीसारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा सादानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा घे हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. तव यज्ञाचे होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाचे होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. करात घेई सुवर्ण स्थाली दे राण्याना क्षीर आतली. करात घेई सुवर्ण स्थाली दे राण्याना क्षीर आतली. कामधेनुच्या दुग्धाहूनही कामधेनुच्या दुग्धाहूनही ओझहीचे बलवान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण. राण्या करतील पायस भक्षण
उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी प्रसवतील त्या तिन्ही देवी प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा 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 घे पायसदान पायसदान दशरथा तरुतडी विसरले गीत त्या तरुतडी विसरले गीत हृदय रिकामे घेऊन फिरतो हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे ते गीत त्या तरुतडी विसरले गीत त्या तरुतडी मुक्या मना मग भार भावना स्वरातुनी चमकते वेदना मुक्या मना मग भार भावना स्वरातुनी चमकते वेदना तप्तरणे तुडवीत हिंडतो तप्तरणे तुडवीत हिंडतो ती छाया आठवीत त्या तरुतडी विसरले गीत त्या तरुतडी विशाल तरु तरी फांदी लवली
थंडगार घनगर्द सावली, विशाल तरु तरी फांदी लवली. थंडगार घनगर्द सावली, मनीची अस्फुट स्मिते झळकती, मनीची अस्फुट स्मिते झळकती. तसे कवडसे तीत त्या तरुतळी विसरले गीत, त्या तरुतळी. मदालसा तरुवरी रेणुनी, वाट बघे सखी अधीर लोचनी. मदालसा तरुवरी रेणुनी, वाट बघे सखी अधीर लोचनी. पान जाळी सळसळे, पान जाळी सळसळे वळे ती, मथित हृदय कवळीत त्या तरुतळी विसरले गीत, त्या तरुतळी. पदर ढळे कच्चपाश भुरभुरे, नव्या उभारीत ऊर थरथरे. पदर ढळे कच्चपाश भुरभुरे, नव्या उभारीत ऊर थरथरे. अधरी अमृत उतूचाय, अधरी अमृत उतूचाय, परी पदरी हृदय व्यथित त्या तरुतळी विसरले गीत, त्या तरुतळी. तरुतळी शिणली भ्रमणी ममतनु थकली गळली. उभी उभी ती तरुतळी शिणली भ्रमणी ममतनु थकली गळली. एक गीत परिचरण विखुरले, एक गीत परिचरण विखुरले. द्विधा हृदय संगीत त्या तरुतळी विसरले गीत, त्या तरुतळी विसरले गीत. हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे टेकीत, त्या तरुतळी विसरले गीत, त्या तरुतळी. जगदंबे 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 जगदंबे. जय 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 तुलजा भवानी जगदंबे, जय 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 तुलजा भवानी जगदंबे. जगदंबे जगदंबे जगदंबे.
झाली अनुभूती अनुभूती हाक ऐकता धावून आली धरतीवरती पार्वती पार्वती महिषासुराचे मर्दन केले तुझी करता आई अंबे आई अंबे आई अंबे जय 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 तुळजा भवानी जगदंबे जय 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 तुळजा भवानी जगदंबे 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 असुराची मातंग मातला करू लागला दुराचार असुराची मातंग मातला करू लागला दुराचार देवही हरले म्हणू लागले आई भवानी कृपा करी मातंगाला तूच मारिले मातंगी तू आई अंबे आई अंबे आई अंबे जय 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 तुळजा भवानी जगदंबे जय 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 तुळजा भवानी जगदंबे 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 प्रभु रामाला वर देणारी वरदायिनी अंबाई प्रभु रामाला वर देणारी वरदायिनी अंबाई शिवप्रभूचा उभी पाठीशी शिवप्रभूचा उभी पाठीशी तव भक्तीची पुण्याई तव भक्तीची पुण्याई हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्याची झाली स्थापना तुझ्या कृपेने आई अंबे आई अंबे आई अंबे जय 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 तुळजा भवानी जगदंबे जय 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 तुळजा भवानी जगदंबे 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 सती साध्वीचे रक्षण करीसी अबलेची कैवारी तू सती साध्वीचे रक्षण करीसी अबलेची कैवारी तव भक्ताला न्याय मिळतो अंबे तुझ्याच दरबारी जन्माचे सार्थक व्हावे तुझ्याच चरणी आई अंबे आई अंबे आई अंबे जय 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 तुळजा भवानी जगदंबे जय 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 तुळजा भवानी जगदंबे 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 जय 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 तुळजा भवानी 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 जगदंबे
कैकेयीच्या या कठोर दटावणीनं राजा दशरथाच्या मस्तकावर पुन्हा पुन्हा वज्राघात केले. त्याची अवस्था अत्यंत करुण झाली, केवलवाणी झाली. त्यानं विनवून पाहिलं, आर्जवून पाहिलं. सांगितलं की कैकेयी, केवळ एक गोष्ट तू मागू नकोस. माझ्या रामाला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. त्या माझ्या कोवळ्या लाडक्या बाळाला हे दुःख सहन करायला लावू नकोस. या व्यतिरिक्त तू जे जे मागशील ते मी तुला द्यायला सिद्ध आहे. राज्य खुशाल घे, हवे असेल तर माझे प्राण घे, तेही मी तुला द्यायला तयार आहे. परंतु कैकेयीनं आपला हेका काही सोडला नाही आणि दशरथांच्या मस्तकावर जणू काही आकाश कोसळल्यासारखे ते खाली बसले आहेत. अशा वेळेला कैकेयीनं रामाला बोलावणं पाठवलं. यौव राज्याभिषेकासाठी सिद्ध असलेल्या श्रीरामाला घेऊन सुमंत कैकेयीच्या मंदिरात आला. राजा दशरथ म्लान मदन आणि अबोल अवस्थेमध्ये खाली मान घालून बसलेला पाहून श्रीरामाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी डोळ्यांनीच कैकेयीला त्याचं कारण विचारलं. तिनं सर्व प्रकार निवेदन केला आणि अंती म्हणाली की तुला प्रत्यक्ष सांगण्याचा त्यांना धीर होत नाही, परंतु राज्य भरताला मिळावं आणि तू 14 वर्ष वनवासाला जावंस अशी त्यांची इच्छा आहे. यावरही राजा काही बोलला नाही. तेव्हा त्याचं मौन हीच त्यांची संमती असे समजून राम आनंदाने वनात जायला तयार झाला. अभिषेकोत्सवाच्या आनंदावर एकाएकी विरजण पडलं. झालेला प्रकार आपल्या मातेला कौसल्याला सांगावा म्हणून राम लक्ष्मणासह तिच्या मंदिरामध्ये आला. कौसल्या अतिशय आनंदामध्ये आहे. शुभ्रवेश परिधान करून अग्नीला आहुती देते आहे. राम येताच ती हर्षित झाली. रामानं बसावं म्हणून कौसल्यानं आसन पुढे केलं. परंतु राम बसले तर नाहीतच, पण त्यांनी पित्राज्ञेनं आपण वनवासाला निघालो आहोत हे आईला सांगितले. कौसल्या हतबुद्ध झाली. कैकेयीचा हट्ट, राजा दशरथाचं वरदान आणि श्रीरामाचं कठोर कर्तव्य पालन कशा कशाचाच तिला बोध होईना. श्रीरामाला हृदयाशी कवटाळून आर्त स्वराने ती म्हणते आहे, उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया. शतनवसानी येऊन पोटी सुख बिलेस का दुःखासाठी प्राण मागतो निरोप रडते काचा विसकाया, नको रे जाऊ राम राया. कशी मूढती सवत कैकेयी तीही मज सम अबला आई. आज्ञा देईल का भरताती कांतारी जाया, नको रे जाऊ राम राया. तृप्त होऊ दे तिची लोचने, भरत भोगू दे राज सुखाने. बनी धाडी दे तुझची कशातम वैरिण ती वाया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया. सांगून येते आज सांगते मजहून ह्यान ती आवडते. सांगून येते आज सांगते मजहून ह्यान ती आवडते. आजवरी मी कुणान कथिल्या मूक यातनाया, नको रे जाऊ राम राया.
नयनीच्या नयनीच्या अंगारानी जळतच जगले मुला जीवनी तुझी या राजी इच्छित होते अंती तरी छाया नको रे जाऊ राम राया अधर्म सांगू कसा बालका तुष्ट ठेव तू तुझिया जनका माग अनुज्ञा मात्र जननी ते कांतारी न्याया नको रे जाऊ राम राया तुझ्या वाचुनी राहू कशी मी राहू कशी मी राहू कशी मी वियोग रामा साहू कशी मी साहू कशी मी साहू कशी मी जमदग्नी समतात तुझे का कथितिन माराया नको रे साबु राम राया तुझ्या करे दे मरणच मजसी हो राधा वा